हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे जे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्येच म्हणजेच या ठिकाणी जवळपास 15 नोव्हेंबर 2023 ते लगभग 15 डिसेंबर 2023च्या दरम्यान फॉर्म भरून घेतले होते, त्याचे पैसे रिफंड होत आहेत. तर ते कसे रिफंड आपल्या अकाउंटवर येतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याची लिंक मी असणारी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथूनही तुम्ही असणारी ओपन करू शकता. पण काही लोकांचं म्हणणं आहे की ही असणारी मोबाईलमध्ये ओपन होत नाही. होते, काय करायचे ते पण सांगतो. बघा, जेव्हा तुम्ही मोबाईल असणारा तुमचा सरळ पकडणार तेव्हा तुम्हाला तिथं असा असणारा एरर दाखवेल, दिस वेबसाईट इज व्ह्युएबल ओनली लँडस्केप मोड. म्हणजे तुमच्या मोबाईलचा ॲटो रोटेट मोड ऑन करा आणि मोबाईल असणारा आडवा पकडा. मग तुमच्यासमोर असं पेज तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर पुढं काय करायचं आहे तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. जोही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं जशाच तसा असणारा भरायचा आहे. आता माझ्याजवळ रजिस्ट्रेशन नंबर आहे तो मी भरतो आणि त्याच्या खाली पासवर्ड भरायचा आहे. तो पासवर्ड तुम्हाला त्याच वेळेस आलेला आहे, तो पासवर्ड तुम्ही वापरायचा आहे. तुमच्या ईमेलवर किंवा मेसेज बॉक्समध्ये तुम्ही सेव्ह ठेवला असेल तर तुम्हाला नक्कीच असणार याची मदत होईल. त्याच्यानंतर इथं तुम्हाला पासवर्ड भरायचा आहे जो तुम्हाला आलेला होता. बघा, अशा पद्धतीचं पेज असणारं तुमच्यासमोर ओपन होईल. त्याच्यामध्ये तुमचं नाव, त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला होता तो, त्याचबरोबर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, या सगळ्या गोष्टी असणाऱ्या तुमच्यासमोर ओपन होतील. आता मी इथं ब्लर केलेलं आहे कारण या ठिकाणी ही माहिती असणारी मी तुमच्यासमोर दाखवू शकत नाही, म्हणून या ठिकाणी मी ब्लर केलेलं आहे. इथं तुमचं नाव असेल, इथं रजिस्ट्रेशन नंबर, त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला होता ते, त्याच्यानंतर तुम्ही अमाऊंट किती पेड केलं होतं ते अमाऊंट. त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की तुम्हाला बेनिफिशियरी नेम टाकायचं आहे. ज्या व्यक्तीच्या नावानं अकाउंट आहे ते नाव तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. जसं तुम्हाला रिफंड पाहिजे आहे तुमच्या अकाउंटवर, तर तुमचं अकाउंट ज्या नावानं आहे ते नाव असणार या ठिकाणी भरायचं आहे. त्याच्यानंतर ज्या अकाउंटवर तुम्हाला रिफंड पाहिजे तो अकाउंट नंबर तुम्हाला इथं व्यवस्थित भरायचा आहे. 2 वेळेस अकाउंट नंबर टाईप करायचा आहे, व्यवस्थित अकाउंट नंबर टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा IFSC कोड तुमच्या असणाऱ्या पासबुकवर हा प्रिंटेड असतो किंवा तुमचं ज्या ब्रँचमध्ये खातं आहे त्या ब्रँचचा IFSC कोड असणारा तुम्ही सर्च करू शकता. त्याच्यानंतर तो IFSC कोड तुम्हाला इथं भरायचा आहे. IFSC कोड भरल्यानंतर तुमचं अकाउंट कोणत्या पद्धतीचं आहे, करंट, सेव्हिंग जसं आहे तसं ते भरायचं आहे. त्याच्यानंतर बँकेचं नाव, तुमच्या बँकेचं नाव काय आहे, जसं माझ्या बँकेचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया आहे तर मी इथं ते भरेन स्टेट. ही पूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली या ठिकाणी फायनल सबमिट असणारं इथं दिसेल, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या असणाऱ्या फायनल सबमिटवर तुम्हाला फायनल सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा पॉपअप विंडो दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला विचारत आहे की आर यू शुअर टू सबमिट द बँक डिटेल्स ॲज नो चेंज इट विल बी अलाउड आफ्टर सबमिटेड. म्हणजे सबमिट केल्यानंतर तुम्हाला कुठलेही चेंजेस करता येणार नाही. जर तुम्ही ओके असेल तर तुम्ही या ठिकाणी ओके करायचं आहे आणि त्याच्यानंतर हा फॉर्म सबमिट होईल आणि तुमच्यासमोर तुम्ही जो भरलेला फॉर्म आहे तो परत ओपन होईल. ह्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट ॲड झालेली असेल, ती म्हणजे इथं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बँक डिटेल्स या ठिकाणी ॲड झाले असतील. इथं तुमचं नाव दिसेल, इथं बँक अकाउंट नंबर, त्याच्यानंतर IFSC कोड, तुमचा अकाउंट टाईप कोणता आहे, बँक नेम आणि तुमची ब्रँच कुठली आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसतील. आणि त्याच्यानंतर ते तुम्ही अपलोड केलेलं होतं फॉर्म भरताना त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला इथं पाहायला दिसून येतील. तर अशा पद्धतीमध्ये सबमिट केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला तुमच्या अकाउंटवर असणारा रिफंड मिळून जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे, म्हणून टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.